जय हिंद. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पहिला धडा अनुवंशिकता व उत्क्रांती यावरील काही महत्त्वाच्या रिकाम्या जागा अभ्यासणार आहोत. एका पिढीतील जैविक लक्षणे दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच टिंबडिंब होय. उत्तर आहे अनुवंशिकता. 2. DNA मधील जनुके टिंबडिंबच्या मदतीने पेशीच्या कामकाजात भाग घेतात. उत्तर आहे RNA. 3 नंबर आहे प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती टिंबडिंबामध्ये साठवलेली असते. याचं उत्तर आहे जनुके. 4. प्रथिनांची निर्मिती DNA मुळे टिंबडिंबाच्या माध्यमातून होते. उत्तर आहे RNA. 5 नंबर DNA मधील थायमिनऐवजी mRNA मध्ये टिंबडिंब असतो. उत्तर आहे युरॅसिल. 6 नंबर DNA मुळे RNAच्या माध्यमातून होणारी प्रथिनांची निर्मिती म्हणजेच टिंबडिंब होय. याचं उत्तर आहे सेंट्रल डोग्मा. 7 नंबर DNAच्या 2 धाग्यांपैकी एका धाग्याचा वापर करून RNA तयार करणे म्हणजेच टिंबडिंब होय. उत्तर आहे प्रतिलेखन. 8 नंबर सन 1902 मध्ये टिंबडिंब यांनी नाकतोड्याच्या शरीरात गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. उत्तर आहे वॉल्टर सटन. 9 नंबर पेशी केंद्रकात तयार झालेला टिंबडिंब DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन पेशी द्रव्यात येतो. उत्तर आहे mRNA. 10 नंबर अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या स्वरूपात असणे म्हणजेच टिंबडिंब होय. याचं उत्तर आहे ट्रिप्लेट कोडॉन. 11 नंबर टिंबडिंब यांनी अमिनो आम्लांकरिता कोडॉन शोधला. याचं उत्तर आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. धन्यवाद. जय हिंद.